साथ जुड़ के, अगर कोई महाराष्ट्र का सरपंच अच्छा काम कर रहा है तो वो बिहार के सरपंच उसको रिप्रेजेंट करे। विश्व स्वच्छतेसाठी स्वतः झाडू हातात घेऊन गाव स्वच्छतेच्या संकल्पनेकडे वाटचाल केली। उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि ज्यांच्या विशेष प्रयत्नाने हा कार्यक्रम आज होत आहे तशा काउंसिल ऑफ इंडिया अगर जलगांव क्षेत्र में आते हैं तो सरपंचों के साथ भी हम लोग सहयोग करके इस तालीम को हम आगे बढ़ाना चाहते हैं। ऐसे जलगांव के एक्टिवली सीईओ डैश पे विराजमान सभी महानुभाव और यहाँ पे उपस्थित साथी सरपंच देवी और सज्जनों, दोस्तों, क्वालिटी काउंसिल ऑफ इंडिया आज इथे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आणि जळगाव जिल्ह्यातले काही ठराविक सरपंचांसाठी इथे 2 दिवसाचं वर्कशॉप ठेवण्यात आलेलं आहे क्वालिटी ऑफ काउन्सिल म्हणजे QCI कडनं, की जी संस्था केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातल्या सगळ्या ग्रामपंचायत सरपंचांना ट्रेनिंग देण्याचं काम करते। त्यांना ज्या काही नवीन गोष्टी आहे की ग्रामपंचायतमध्ये आपण कशा पद्धतीने काम करू शकतो, डिजिटली कसं त्यांना इन्व्हॉल्व करू शकतो, ह्या संदर्भातली सगळी माहिती ह्या वर्कशॉपच्या माध्यमातून दिली जाते। जे डिजिटल ॲप आहे सरपंचांचं, जे की देशातल्या सगळ्या सरपंचांना जोडायचं काम करतं, जिथे चांगले प्रकल्प होत आहे किंवा चांगले कामं ग्रामपंचायतच्या माध्यमातून होते त्याबद्दलची सगळी माहिती तिथे दिली जाते। आणि जिल्हा पातळीवरनं राज्य आणि राज्यानंतर केंद्रामध्ये ह्या सरपंचांचं जे चांगलं काम करतं यांचं सिलेक्शन होऊन त्यांना 4 दिवसाचं ट्रेनिंग सुद्धा परत दिल्लीमध्ये दिलं जातं। आणि अशाच पद्धतीचा कार्यक्रम आपल्या जळगावमध्ये आपल्या जळगावातल्या सरपंचांसाठी व्हावं अशी मी त्यांना विनंती केली होती, म्हणून आज तो कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे, त्याचं उद्घाटन झालेलं आहे। आणि नक्कीच मला अपेक्षा आहे की ह्या 2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये खूप चांगली माहिती QCIच्या माध्यमातून दिली जाईल आणि नक्कीच आपले सरपंच सुद्धा ह्या सगळ्या माहितीच्या आधारावर आपल्या गावाचा कसा विकास होईल यासाठी ते प्रयत्न करतील। आपण सरपंचांना मार्गदर्शन करताना सांगितलं की घरकुलाचा जो खरा लाभ आहे तो लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाही, त्यासाठी आपण सरपंचांना मार्गदर्शन केलं। बघा, ज्या शासनाच्या योजना आहे, माझा प्रयत्न हाच आहे की ज्या शासनाच्या योजना आहे ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून हाऊस टू हाऊस पोहोचवण्याचं काम हे ग्रामपंचायतचं असतं, तर त्याचं व्यवस्थितपणे नियोजन झालं पाहिजे यासाठी मी आज त्यांना मार्गदर्शन केलं।